सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि आपला बाप्पा अधिक सुंदर दिसावा यासाठी वेगवेगळे गणेश मेळावे जे ते देखावे सादर करत असतात। हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंड भागामध्ये रुद्राक्ष गणेश मेळाव्याच्या वतीने सुद्धा तिरुपतीच्या बालाजी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। आपण बघू शकता तेलंगणात असलेल्या तिरुपतींच्या बालाजींच्या मंदिराचे हुबेहूब देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यापूर्वी या देखाव्याच्या तयारीची सुरुवात करण्यात आली होती आणि आता या देखावा जवळपास पूर्ण झालेला आहे। अगदी झुंबर पाहू शकता, अगदी तिरुपतींच्या मंदिरासारखंच आहे। आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या मंदिरात असलेले हे खांब सुद्धा तिरुपतींच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीने खांब आहेत तशाच पद्धतीने अगदी हुबेहूब खांब बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे। या गणेश मंडळाच्या प्रवेशद्वारावर जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी तिरुपती येथील बालाजींच्या मंदिराची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आलेली आहे। यासह श्रीकृष्णाचे जे 7 अवतार आहेत ते सुद्धा हुबेहूब या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत। याची तयारी 2 महिन्यापूर्वी केली होती आणि आता ही तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी विराजमान केलेला जर बाप्पा पाहायला गेलं तर हा बाप्पा दगडूशेठ हलवाईंच्या गणपती मूर्तीची अगदी हुबेहूब कॉपी या ठिकाणी जे ते स्थापन करण्यात आली आहे। आणि कोकणातील पेन मध्ये या मूर्तीची जे ते ऑर्डर देण्यात आली होती बनवण्यासाठी। साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वी ही मूर्ती बनवण्यासाठी मंडळाच्या वतीने ऑर्डर देण्यात आली होती आणि त्यानंतर ही मूर्ती कोकणामधून थेट मराठवाड्यामध्ये आणण्यात आलेली आहे। साधारणतः या संपूर्ण तयारीच्या ज्या गणेश मंडळाची जी तयारी आहे ती साधारणतः 4 महिन्यापूर्वी सुरू झाली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी बाप्पा विराजमान करण्यात आलेला आहे। आगळं वेगळं या ठिकाणी साकारलेलं हे देखावा पाहण्यासाठी हिंगोलीकरांची, जिल्हावासियांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।